कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। व्यक्तिगत मी कदरला माणूस आहे। मला ग्रांड नाही भेटल्यानंतर 26 तारखेला मी कलेक्टरसमोर आत्महत्या करणार आहे। माझा मुलगा हा बिस्किटच्या पुडासाठी रडत आहे आणि घरामध्ये आज येऊन बघा माझ्या घरामध्ये चूल पेटलेली नाही। त्यामुळे व्यक्तिगत मी ग्रांड नाही भेटल्यानंतर कुणी करू न करू मी आत्महत्या करणार आहे, असा माझा जाहीर इशारा शासनाला 25 तारखेला। सविस्तर मागणी अशी आहे की शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती 165 निवासी आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये आमचे एक शिक्षक कालच्या 15 तारखेला धनंजय नागरगोजे सर यांनी पगार न मिळाल्यामुळं शासनाच्या उदासीन धोरणामुळं आपलं जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे। तरी आमची शासनाला एक रास्त अशा प्रकारची मागणी आहे की धनंजय नागरगोजे सर यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची आर्थिक मदत शासनानं करावी। दुसरी एक रास्त अशा प्रकारची मागणी आहे की त्यांची पत्नी राजकन्या नागरगोजे या आमच्या भगिनीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि ज्या राज्यामधल्या 165 अनुसूचित जाती शाहू फुले आंबेडकर योजनेच्या माध्यमातून ज्या शाळा आहेत त्या शाळेला वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान तात्काळ या ठिकाणी शासनानं आम्हाला द्यावा, नसता आम्ही येत्या 25 तारखेपासून या ठिकाणी सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। अशा प्रकारची आमची ही रास्त अशा प्रकारची मागणी आहे। ते कर्मचारी धनंजय नागरगोजे त्या बिचाऱ्यांनी आत्महत्या केली निराशेपोटी, याला सर्व जबाबदार शासन आहे आणि शासनाने समजा 15-25 तारखेपर्यंत अनुदान नाही दिलं तर आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार ह्या कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहेत। आणि माझा व्यक्तिगत इशारा आहे, बाकीचं कोणी नाही करू, सण झाल्यानंतर मी आत्महत्या करणार कलेक्टर ऑफिस समोर, असं मी माझ्या पत्नीला सांगून आलेलो आहे। आणि मी व्यक्तिगत मी कदरला माणूस आहे। मला ग्रांड नाही भेटल्यानंतर 26 तारखेला मी कलेक्टर समोर आत्महत्या करणार आहे, स्वतः सांगत आहे। काय व्यथा अशी आहे की माझा मुलगा हा बिस्किटच्या पुडासाठी रडत आहे आणि घरामध्ये आज येऊन बघा माझ्या घरामध्ये चूल पेटलेली नाही। सकाळपासून आम्ही उपाशी थांबलेलो आहे। माझं अंतकरण बोलत आहे की मला त्रास झाला, संस्थेमुळे नाही झाला, मला शासनामुळे झालेला आहे आणि मी आज भंगार विकू शकत नाही। काय विकू शकत नाही की प्रतिष्ठेमुळे विकू शकत नाही। 18 वर्ष काम केलं आणि मी आज भंगार विकल्यानंतर लोक मला नाव ठेवतील, त्यामुळे मी उपाशी मरत आहे आणि माझे मुलं बाळ आहे काय करत आहे तर अशा आणण्यासाठी रडत आहे। त्यामुळे व्यक्तिगत मी ग्रांड नाही भेटल्यानंतर कुणी करू न करू मी आत्महत्या करणार आहे, असा माझा जाहीर इशारा शासनाला 25 तारखेला। ते मी कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे सण झाल्यानंतर। फक्त सणामुळे शांत बसलो मी। माझं नाव सय्यद आमिर सय्यद याशीन, माझं गाव जेवा पिंपरी आहे। काय करा शासन कारवाई करा माझ्यावर, पण 26 तारखेला मी आत्मदहन करणार आहे, ती बी कलेक्टर ऑफिस समोर एकटा। आम्ही आताच कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांना पण निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी, पहिली मागणी धनंजय नागरगोजे सर आहेत त्यांना 50 लाख रुपयाची मागणी आहे। त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला नोकरी शासकीय सेवेत सामावून घ्यावा अशी मागणी केली। आणि तिसरी मागणी जी आहे ती आमची शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा 165 शाळा त्या महाराष्ट्रामध्ये आणि या सर्व शाळा अनुदानास पात्र झाल्या 2019मध्ये। यांना अनुदान 20% जाहीर केलेलं आहे। 2026 उजळणार आहे आता, तरी पण आणखी एकही रुपये अनुदान शासनाने दिलेलं नाही। तरी आमची प्रमुख मागणी हीच आहे की VJNTच्या धर्तीवर 100% अनुदान देण्यात यावं अशी आमची एकमुखी मागणी आहे। काय झालेलं आहे, 2006ला ज्या शाळा सुरू झाल्या होत्या याची 2006ला तपासणी झाली समाज कल्याणकडून, 2007ला कलेक्टर ऑफिस मार्फत तपासणी झाली। त्याच्यानंतर 2009मध्ये क्रॉस इन्स्पेक्शन झालं, जे की संभाजीनगर, पुणे, सोलापूर अशा वेगवेगळ्या विभागातून अधिकारी आले होते आयुक्त आणि त्यांनी तपासणी केली होती। त्याच्यानंतर परत आणखी 2012मध्ये कलेक्टरमार्फत तपासणी झाली। अशी वारंवार तपासणी होती, परंतु शासनाकडून कुठलंही अनुदान दिलं जात नाही। मग यांनी जर शासनाला अनुदान द्यायचं नव्हतं तर शासनाने तपासण्या लावायच्या नव्हत्या। शासनाने तपासणी लावून संस्थेला झुलवत ठेवलं आणि कर्मचाऱ्यालाही झुलवत ठेवलं। त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं याला जिम्मेदार शासनच आहे, कारण प्रत्येक वेळी तपासणी करायची आणि अनुदान द्यायचं नाही, त्यांनी झुलवत ठेवलेलं आहे। म्हणून आमचा पूर्ण 100% ह्यांच्याकडे शासनाकडेच आमचा रोष आहे। सरकारला एकच इशारा आहे, जर येणाऱ्या 24 तारखेपर्यंत 24 मार्चपर्यंत जर कुठलाच निर्णय घेतला नाही तर 25 तारखेला आमचे सर्व कर्मचारी, बीड जिल्ह्यातले कर्मचारी, फक्त एक कर्मचारी आलेला आहे, आम्ही पूर्ण कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार पत्नी आई वडील आणि त्याच्या मुलासहित कलेक्टर ऑफिसला समोर येऊन आम्ही मरणापर्यंत उपोषण करणार आहेत, असा आमचा इशारा आहे।